हा महाराष्ट्र हा सोडवताना अनेक समाजसुधारकांचं योगदान हे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. यामधीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे ताराबाई शिंदे. खरं म्हणजे ताराबाई शिंदे आणि स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक हे दोन्ही अजिबातच वेगळं करता येत नाही. आणि आज ताराबाई शिंदे या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आहे. मी प्रथम आपणा सर्वांना मनपूर्वक अभिवादन करते. 19वे शतक हे अतिशय संक्रमणाचं शतक मानलं जातं, ज्यामध्ये अनेक नव्या जाणीवा, अनेक नवी नवीन संक्रमणं आणि ते त्या शतकाला आत्मपरीक्षणाचं शतक, प्रबोधनाचं शतक असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं होतं की इंग्रजांनी आपले पाय इथे स्थिरावले होते आणि इंग्रजी शिकणारे नुकत्याच कुठं शिक्षणाला झालेला प्रारंभ, यातून ज्या नवनवीन ज्ञानशाखा आपल्यासमोर येत होत्या, त्यातून एक नवी जाणीव, नवी उर्मी, नवी दिशा ही जी लोकांना मिळत होती, त्यातून आपल्या देशामधल्या, आपल्या राज्यामधल्या ज्या काही कमतरता होत्या त्याची जाणीव ही आपल्याला व्हायला सुरुवात झालेली होती. नवीन तंत्रज्ञान येऊ लागलेलं होतं. हे तंत्रज्ञान भलेही इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यासाठी जरी केलेलं असेल, तरी सुद्धा त्या तंत्रज्ञानाचा अप्रत्यक्ष उपयोग आपल्या सगळ्यांनाच व्हायला सुरुवात झालेली होती. आणि त्यावेळी नकळत आपली आणि त्यांची तुलना ही सुरू झालेली होती. म्हणजे इंग्रजांचा पोशाख, इंग्रजांची भाषा ही जशी आपण स्वीकारली होती, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये असलेल्या काही गोष्टी, त्यांच्यामध्ये असलेलं शिक्षण, त्यांच्यामध्ये असलेलं आत्मभान, त्यांच्यामध्ये असलेली स्त्री स्वातंत्र्याची संकल्पना किंवा व्यक्ती म्हणून माणसाचं जगणं हे किती महत्त्वाचं आहे त्याची जाणीव आपल्याला व्हायला सुरुवात झालेली होती. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जगभरात जे अर्ध जग मानले गेलेल्या स्त्रिया आहेत, त्यांच्या जेव्हा स्वातंत्र्याचा विषय आला, त्यावेळी मात्र त्या प्रत्येक देशामधल्या स्त्रीला हा संघर्ष करावा लागला. आपल्या देशावर तर झालेली परकीय आक्रमणं, लढाया आणि आपल्या असलेल्या रूढी परंपरा यामुळं स्त्रीला इतकं दास्यत्व आलेलं होतं की तिला स्वतःलाही स्वातंत्र्य काय असतं याची कल्पना आलेली नव्हती. म्हणजे गुलामीत पिचत असलेली ती, म्हणजे एकीकडे आपण तिला देवी म्हणून तिच्या पूजा करत होतो, तिला विद्येची देवता, शक्तीची देवता, धनाची देवता म्हणून तिला मोठेपण देत होतो, आणि दुसरीकडे वाड्याच्या आत कोंडलेली स्त्री, चूल आणि मूल याच्या पलीकडे तिला आयुष्य नव्हतं. आणि त्याची कारणं वेगवेगळी होती. कारण मधला जो काळ होता सगळा, त्या काळामध्ये जी काही आक्रमणं आणि वेगवेगळ्या सत्ता या देशावर राज्य करत होत्या, त्यामध्ये कसल्याही प्रकारची सुरक्षितता ही नव्हती. आणि ज्यावेळी पेशवाईचा काळ आला, आणि मला वाटतं पेशवाई 1808ला ज्यावेळी संपली, पण त्यावेळी सुद्धा स्त्रियांच्या ज्या बेड्या होत्या त्या इतक्या घट्ट आवळल्या गेल्या की त्यातून बाहेर पडणं हे कुठल्याच स्त्रीला शक्य नव्हतं. हे सगळं सुरू असताना म्हणजे जसा चेंडू खूप दाबल्यानंतर कुठून तरी त्याचा एक मोठी उडी, त्याची दाबल्या इतकीच मोठी त्याची उडी होती, त्याप्रमाणे ताराबाई शिंदे नावाची एक 30-32 वर्षाची स्त्री, जी आपला सगळा भवताल यामध्ये न्याहाळत होती, पाहत होती आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, आणि अभ्यास करत असताना, वाचत असताना तिला जे आत्मभान येत होतं, यातून तिचा स्वतःशी संघर्ष, तिचा स्वतःशी जो झगडा चालू होता, तो झगडा तिनं या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला. म्हणजे आजचा जो व्याख्यानाचा विषय जरी ताराबाई शिंदे जीवनकाल आणि कार्य असेल, तरी त्यामध्ये स्त्री पुरुष तुलना ह्या एकमेव पुस्तकावरच आपलं संभाषण होणार आहे. ताराबाई शिंदे ह्या मूळच्या बुलढाण्याच्या, त्यावेळी तो वराड प्रांत होता आणि त्याला बुलढाणे असं म्हटलं जात होतं. आत्ताचा बुलढाणे आणि तो विदर्भामध्ये येतो हे आपल्याला माहितीच आहे. एका मराठा समाजातील, बुलढाण्यातील नामवंत घरातील बापूजी हरी शिंदे हे एक नामवंत व्यक्तिमत्व, जे बुलढाण्यातील एक 4-5 हाताच्या बोटावर मोजण्या इतकी जी मोठी नावं होती, नामवंत घराणी होती, खानदानी घराणी होती, त्यामधलं एक घराणं म्हणजे शिंदे घराणं. त्या घरामध्ये बापूजी हरी शिंदे हे ताराबाईंचे वडील, त्यांच्या एकुलत्या एक कन्या म्हणजे ताराबाई. त्यांना 4 भाऊ होते. घरी भरपूर शेतीवाडी, घोषा पद्धती घरामध्ये. वडील डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयामध्ये हेड क्लार्क होते.
त्यामुळे घरात सुबत्ता होती, सत्ता होती. पण असं असलं तरी बापूजी हरी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे अगदी सुरुवातीचे सदस्य होते आणि त्यामुळं त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा, महात्मा फुलेंच्या विचारांचा अतिशय प्रभाव होता आणि नकळतपणे इंग्रजांच्या सोबत राहिल्यामुळं, महात्मा फुलेंच्या सोबत राहिल्यामुळं त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. घोषा पद्धती घरामध्ये होती, तरी सुद्धा आपल्या ह्या लाडक्या कन्येला बापूजींनी मुलांनी इतकंच शिक्षण दिलं. त्या अतिशय वडिलांच्या लाडक्या होत्या आणि महात्मा फुलेंचा प्रभाव असण्याचं दुसरं आणखीन एक कारण होतं. रामचंद्र हरी शिंदे हे ताराबाईंचे चुलते म्हणजे बापूजींचे भाऊ हे महात्मा फुलेंचे भागीदार होते त्यांच्या व्यवसायामधील. त्यामुळं संपूर्ण कुटुंब हे सत्यशोधक विचारांच्या प्रभावानं भारलेलं होतं. त्यामुळे ताराबाईंना मुलांच्या इतकंच शिक्षण मिळालं. हे होत असताना ताराबाईंचं लग्नाचं वय होत होतं. खरं म्हणजे त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. बालविवाह म्हणजे अगदीच 9व्या-10व्या वर्षी लग्न व्हायचं. बापूजींना आपली इतकी कुशाग्र बुद्धीची मुलगी आपल्यापासून दूर जावं असं वाटत नव्हतं आणि लग्न करणं ही तर गरजेची गोष्ट होती. त्याच्यावर त्यांनी एक नामी तोडगा काढला. आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये त्यांनी एक घरजावईच आणला. आपणा सर्वांना माहिती आहे की आजही मराठा समाजामध्ये घरजावई होणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जात नाही. त्या काळामध्ये ज्यावेळी बापूजींनी आपल्यासाठी घरजावई शोधला असेल, तो नक्कीच त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यामधला नव्हता. तो मुलगा हा कुठल्या तरी सर्वसामान्य घरामधला होता. त्याच्याशी तिचं लग्न झालं आणि संसार म्हणजे लहानपणाचा संसार नसतो, ते असमंजस वय असतं, खेळण्या बागडण्याचं वय असतं आणि या वयामध्ये आपल्यावर फारसा परिणाम न झालेली तारा आपल्या विचारांची, आपल्या आदर्श विचारांची पाठराखण करणारा आपला जोडीदार हा नाही. कारण कुठल्या तरी एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा हे खानदानी कुटुंब, त्यांचे आचार विचार, रहन सहन, वागण्याच्या पद्धती याच्याशी कुठंच त्याचा मेळ जमत नव्हता आणि शेवटी व्हायचं तेच झालं. त्यांचं फारसं पटलं नाही, त्यांना विवाह सुख फारसं लाभलं नाही आणि त्यांना मुलंही झालं नाही. पण ही कसर त्यांनी दुसरीकडं अशा प्रकारे भरून काढली की त्या प्रचंड वाचन करत असत. पुराण ग्रंथ, आख्यानं, रामायण, हरिविजय, रामविजय, सावित्री आख्यान, इंग्रजी, मराठी, हिंदी, थोडंफार संस्कृत, काही उर्दू, अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारचं त्यांचं वाचन होतं आणि नियमित येणारी वृत्तपत्र तर त्या आवर्जून वाचत असत. आता हे होत असताना आणि घरामध्ये वडिलांच्या सत्यशोधक समाजाच्या चर्चा, त्यांचे येणारे कार्यकर्ते मध्ये हेड क्लार्कची नोकरी करत असल्यामुळे इंग्रजांच्या सोबत असणारी काही मंडळी किंवा काही इंग्रज अधिकारी, या सगळ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव हा ताराबाईंवर होत होता आणि त्यांची एक वैचारिक जडणघडण स्वतःची अशी होत होती. त्या नियमितपणे वृत्तपत्र वाचत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षामध्ये आलो होता. त्या खटल्याचे दररोजच्या दररोज वर्तमानपत्रामध्ये काही ना काहीतरी येत होतं आणि ते त्या आवर्जून वाचत होत्या. तर हा विजयालक्ष्मी खटला म्हणजे काय होता, तर एका गुजरातमधल्या एका विजयालक्ष्मी नावाच्या मुलीनं वयाच्या 24व्या वर्षी एका बालकाला जन्म दिला आणि त्याला, ती विधवा होती, 19व्या वर्षी विधवा झालेली ही मुलगी लोकांच्या भयानं, समाजाच्या धास्तीनं तिनं ते मूल मारलं आणि त्याला कचऱ्यामध्ये किंवा झुडपामध्ये टाकून दिलं. आता हे झाल्यानंतर तो जो गावातला त्यांच्या उत्पर नावाचं ते गुजरातमधील गाव होतं, तो जो त्यांचा पटेल होता, त्या पटेलनं हे सगळं कुठंतरी त्याच्या मनात संशय निर्माण झाला होता, कारण गाव तसं छोटंच असेल. आणि ज्यावेळी ते मूल हे सापडलं त्यावेळी त्यानं तक्रार केली आणि संशय व्यक्त केला या विजयालक्ष्मीवर. तिला अटक करण्यात आली आणि नुकतीच बाळंत झालेली ती स्त्री, तिला उत्पलवरून गुजरातमध्ये नेण्यात आलं, सुरतमध्ये. आणि अधिकाऱ्यांच्या धास्तीनं म्हणा, स्वतःच्या कुठेतरी अंतर्गत अपराधाच्या भावनेनं, कारण स्वतःचं मूल मारताना तिला ज्या यातना झाल्या असतील त्या भयानक होत्या. त्यामुळे तिनं आपला गुन्हा कबूल केला आणि तिला चक्क फाशीची शिक्षा झाली. तिला फाशीची शिक्षा झाली तरी
वर्तमानपत्रामध्ये उलट सुलट बातम्या येत होत्या. तिच्याकडून दयेचा अर्ज सरकार दरबारी गेला, पुण्यातल्या एका संस्थेकडून सरकार दरबारी अर्ज गेला, असं काही ना काहीतरी रोज या संदर्भात सुरू होतं. आणि हे सगळं वाचत असताना ताराबाईंच्या मनामध्ये, म्हणजे त्या विजयालक्ष्मीला नंतर 5 वर्षाची जन्मठेप झाली, तिची फाशीची शिक्षा रद्द झाली, पण तिच्या मनामध्ये सतत असं येत होतं की या मुलीनं, वैधव्यामध्ये असलेल्या या मुलीनं 19व्या वर्षी वैधव्य आल्यानंतर 24व्या वर्षी एका बालकाला जन्म दिला आणि लोकांच्या भयानं धास्तीनं ते मूल मारलं आणि फेकून दिलं, आणि आता तिला शिक्षा झाली आहे. म्हणजे ती फसवली गेली असेल किंवा तिला फसवलं असेल किंवा ती फसली असेल, कुठलंही कारण यामध्ये असू शकतं. पण या सगळ्यामध्ये जी काही चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये ज्यांनी हे सगळं केले त्याचं नाव कुठंच येत नाही. हे नाव जे येते ते फक्त आणि फक्त त्या विजयालक्ष्मीचंच येते. ज्यांनी कुणी हे केले त्याचं नावच या सगळ्यामध्ये येत नाही. आणि मग तिच्या मनामध्ये ज्या काही आधीपासूनच असलेला तिचा स्वानुभव असेल, तिच्या कुटुंबातील काही स्त्रिया असतील किंवा भवताल असेल, हे न्याहाळत असताना तिच्या मनामध्ये जे स्त्री पुरुष विषयक जे प्रश्न निर्माण झालेले होते ते तिनं या पुस्तकाच्या किंवा निबंधाच्या माध्यमातून तिनं मांडले. आणि त्याला हे तत्कालिक कारण घडलं की विजयालक्ष्मी खटला. आता आपल्या भारतामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की इथं सुद्धा स्त्रियांनी संघर्ष केलाय, पण तो कुठल्या माध्यमातून केला? ज्यावेळी महदंब असेल, जनाबाई असेल, कान्होपत्रा असेल, यांनी आपल्या मनातला जो काही अन्याय अत्याचाराचा हुंकार होता तो मांडला, पण तो देवाजवळ मांडला. त्याचं अभंगाच्या माध्यमातून जनाबाई ज्यावेळी म्हणाली की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हा तिचा आतला आवाज होता, तो तिचा हुंकार होता. पण तिनं प्रत्यक्ष असं पुरुषांना जबाबदार धरून माझ्यावर काहीतरी अन्याय होतोय असं कधीही मांडलेलं नव्हतं. कान्होपत्रा सुद्धा देवालाच शेवटी शरण गेली. तर ही स्त्रियांची जी दुःख होती, जी अंधार कोठडीत डांबलेली होती, पिचलेल्या स्त्रिया होत्या की ज्यांना अतिशय म्हणजे बाहेरच्या जगाचं असं ज्ञानच नव्हतं, ह्या सगळ्या स्त्रियांचा जो आवाज होता तो ताराबाईंच्या या पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर आला. याआधी ज्यावेळी इंग्रजांनी समान शिक्षणाचा कायदा सुरू केला तेव्हा मिसेस फरार नावाच्या एका ख्रिश्चन स्त्रीनं 1935 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणमध्ये एक निबंध लिहिला होता. म्हणजे ते एक छोटेखानी पुस्तकच होतं, कुटुंब प्रवर्तन नीती. त्या पुस्तकामध्ये तिने असा विषय घेतलेला होता की या देशातले पुरुष इतके आडमुठे का, की ते स्त्रियांना शिकायला का विरोध करतायत? त्यांना हे समजत नाही का की ज्या स्त्रियांच्या जवळ जास्त काळ आपली मुलं राहतात, त्या स्त्रिया जर शिकल्या, त्या स्त्रिया जर थोड्याफार साक्षर असतील तरच त्या मुलांच्यावर आपल्या चांगले संस्कार करू शकतील. मग या देशामध्ये ही कुठली तऱ्हा आहे की मुलाला एक न्याय आणि मुलीला दुसरा न्याय? तर हे मिसेस फरारांनी त्या कुटुंब प्रवर्तन नीतीमध्ये 1835 मध्ये लिहिलेलं होतं. आणि त्यानंतर ज्या जोडप्यामुळं, म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यामुळं स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग सुकर झाला, त्याच जोडप्याची जी शिष्या होती मुक्ता साळवे, मला वाटतं मुक्ता साळवेबद्दल पण आपल्याकडे एक व्याख्यान होऊन गेलं. मुक्ता साळवे तिनं जो निबंध 1855ला मांडला त्यामध्ये तिनं आपल्या स्वजातीबद्दलचा कळवळा लिहिताना त्यातल्या स्त्रियांबद्दल जास्त लिहिलं की त्या स्त्रियांना कुठल्या कुठल्या त्रासांना सामोरं जायला लागते. तर हा जेव्हा ताराबाईंनी विषय मांडला स्त्री पुरुष तुलनामध्ये, मग त्यामध्ये विवाहित स्त्रियांची दुःख, विधवांची दुःख आणि पुरुष सत्ताक समाजानं स्त्रियांच्यावर लादलेले दास्यत्व, ह्या सगळ्याबद्दल ज्यावेळी या पुस्तकामध्ये लिहिलं गेलं, त्या पुस्तकाचं शीर्षकच असं आहे की स्त्री पुरुष तुलना, साहसी कोण, स्त्री आणि पुरुष यामधील साहसी कोण हे दाखवण्यासाठीचा निबंध. त्यांचं म्हणणंच असं होते की स्त्रिया आणि पुरुषांमध्ये तुलना जर केली तर यामध्ये साहसी कोण आहे, पुरुष आहे की स्त्री आहे? आणि जो काही त्यांनी अभ्यास केला होता, मग त्यामध्ये पुराण ग्रंथ असतील, त्या काळातली पुस्तकं असतील, स्वतःचे आलेले अनुभव असतील आणि सभोवतीचे आलेले अनुभव असतील, हे सगळे त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलं. आणि तत्कालीन समाजामध्ये या पुस्तकाबद्दल खूप प्रक्षोभक अशी चर्चा झाली. आता ही चर्चा
ते पुस्तक पुण्यामध्ये शिवाजी छापखान्यामध्ये छापलं गेलं. कारण ताराबाई या बुलढाण्याच्या, तो अत्यंत मागास असं गाव, आणि तिथे त्या सोयी नसतील, त्यामुळं महात्मा फुलेंच्या माध्यमातून किंवा तिच्या काकांच्या माध्यमातून हे पुस्तक पुण्यामध्येच छापलं गेलं. त्याच्यावर खूप वाईट प्रतिक्रिया, तिखट प्रतिक्रिया पहिली जी दिली ती कृष्णराव भालेकरांनी. त्यांनी त्यामध्ये असं म्हटलं की हे पुस्तक म्हणजे त्याच्यावर त्यांनी टीका केली. त्याचं कारण नंतर असं सांगितलं गेलं की त्यांचं सुद्धा दुसरं लग्न झालेलं होतं आणि त्यांची पहिली पत्नी होती, तिचा प्रचंड छळ करण्यात आलेला होता, आणि त्यांना कुठेतरी असं ते सगळं जे लिहिलेलं आहे ते आपल्यालाच लिहिलं गेले असं काहीतरी वाटून त्यांनी त्या पुस्तकावर टीका केली. पण महात्मा फुलेंच्या हातामध्ये जेव्हा हे पुस्तक गेलं तेव्हा महात्मा फुलेंनी या पुस्तकाचं अतिशय कौतुक करून सत्सारच्या दुसऱ्या अंकामध्ये या पुस्तकाविषयी आणि ताराबाईंविषयी अतिशय सुंदर असं छोटंसं परीक्षण त्यामध्ये लिहिलेलं होतं. आणि त्यांनी असंही म्हटलेलं होतं की कृष्णराव भालेकर हे ताराबाईच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत. त्यामुळं तो त्यांच्या पुस्तकाबद्दल उठलेला जो काही त्यांनी उठवलेला वाद होता त्याला फुलेंच्या नंतर बोलायचं काही विषयच उरला नाही. पण असं असून सुद्धा हे पुस्तक पुढची 100 वर्ष हे अज्ञातवासात गेलं. म्हणजे या पुस्तकाबद्दलची माहिती ही कुणालाच नव्हती. रानडेंनी जी सूची बनवली होती 60 पुस्तकांची त्यामध्ये सुद्धा या पुस्तकाचा उल्लेख नव्हता. ज्यावेळी स ग मालशे यांनी महात्मा फुलेंचं समग्र महात्मा फुले याचं संपादन ते करू लागले तेव्हा सत्सारच्या 2 नंबरच्या अंकामध्ये या ताराबाईंच्या पुस्तकाचा उल्लेख आला आणि त्यांना कुतूहल त्यांचं जागत झालं की अरे हे ताराबाई शिंदे कोण आणि हे कुठलं पुस्तक आहे, हे आपल्याला बघायला मिळालं तर छान होईल. तर ते पुस्तक काही त्यांना कुठल्या ग्रंथालयामध्ये वगैरे मिळालं नाही. पण सुदैवानं ते नष्टच व्हायचं दुर्दैवानं, पण सुदैवानं ते पुस्तक एका डमढेरे हे जे पुण्यामध्ये जुन्या पुस्तकांचे विक्रेते आहेत त्यांनी ते स ग मालशेंना ते पुस्तक त्यांच्याकडे कुठून तरी रद्दीत आलेले त्यांना ते दिलं. मालशेंनी ते पुस्तक अक्षरशः अधाशासारखं वाचून काढलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांची ते म्हणजे इतकी तिखट झणझणीत असं ते पुस्तकातले विचार बघून ते इतके प्रभावित झाले आणि त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला की अरे हे पुस्तक बुलढाण्यामधली कुठलीही स्त्री इतक्या चांगल्या प्रकारे लिहू शकत नाही. हे सगळं जे आहे, हे सगळे जे विचार आहेत इतके पुरोगामी आणि हे ते एक स्त्री नाही लिहू शकत, आणि तीही इतक्या ग्रामीण किंवा इतक्या आडवळणाच्या गावातली. हे पुस्तक नक्कीच महात्मा फुले यांनी लिहिलेलं असलं पाहिजे आणि ते पुस्तकावर त्यांनी टोपण नाव धारण केलेलं असलं पाहिजे की ताराबाई शिंदे. आणि पण तरीसुद्धा कुठेतरी असं त्यांच्या मनामध्ये येत होतं की आपण एकदा चौकशी करूया. मग त्यांनी बुलढाण्याला पत्रव्यवहार केला, ताराबाईंच्या विषयी त्यांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच तिथल्या लोकांनी ताराबाईंविषयी माहिती दिली, त्या पुस्तकाबद्दलही माहिती दिली की त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं. ताराबाईंच्या विषयी पण त्यांनी माहिती दिली की त्या जाड भिंगाचा चष्मा घालत असत, प्रचंड वाचत असत आणि म्हातारपणी सुद्धा काठी टेकत टेकत त्या आपल्या शेतामध्ये देखभालीसाठी जात असत. आधीही त्यांच्या उमेदीच्या वयामध्ये जरी त्यांचं त्यांच्या पतीबरोबर पटलं नव्हतं, त्यांना फारसं संसार सुख मिळालं नव्हतं, पण त्यांनी आपलं काम कधी सोडलेलं नव्हतं. त्या कोर्ट कचेऱ्यामध्ये सुद्धा घोड्यावर बसून जात आपल्या शेताची देखभाल करत आणि इतरही कामं करत. त्यामुळं त्या कधीही नंतर उतारवयात त्यांना वैधव्य प्राप्त झालं, पण ते कधीही सांधीचं खापर होऊन जगल्या नाहीत. त्या आपल्या मानानं, आपल्या सन्मानानं आणि पुरोगामी विचारांनीच जगल्या. तर अशा ह्या ताराबाईंनी आपल्या पुस्तकामध्ये काय विचार मांडले हे बघणं हा खरं म्हणजे आजचा आपला खूप महत्त्वाचा विषय आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी स्त्री पुरुष तुलना हे म्हणताना त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये असं लिहिले. पुस्तकाची सुरुवातच त्यांनी अशी केली की ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली त्याने स्त्री पुरुष निर्माण केले, तरी सर्व प्रकारचे साहस दुर्गुण स्त्रियांच्याच अंगी असतात किंवा जे अवगुण स्त्रियांच्या अंगी असतात तेच पुरुषात आहेत किंवा नाहीत हे अगदी स्पष्ट करून दाखवावे याच हेतूनं हा लहानसा निबंध मी माझ्या देशभगिनींचा अभिमान धरून रचला आहे. यात अमुक जाती किंवा कुळ याकडे माझे मुळीच लक्ष नाही.
या पुस्तकाच्या लेखनाचा उद्देशच त्यांनी असे सांगितलं की मला पुरुषांचे दोष दाखवायचे नाहीत, तर मला स्त्रियांच्या मध्ये सुद्धा काही गुण आहेत ते मला दाखवायचे आहेत. त्यांनी हेही मान्य केले की तरी मी निरंतर मराठमोळ्याच्या अटकेतली ग्रहबंदी शाळेतील मतिहीन अबला असून हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे या निबंधात असंगत व तुटक मजकूर, अगदी मराठशाही जाडी भरडी व अतिशय कडक भाषा असते, पण रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीचे नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असतानाही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांच्या गोणी लादतात हे पाहून स्त्री जात्याभिमाने माझे मन खळबळून तळमळून गेले आहे. त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडबडीत लिहिण्या वाचून राहावे ना. तुम्ही एकसारखे सगळेच दगाबाज कपटी आहात, किंवा तुम्ही एकमेकांचं झाकून नेता ते उघडे करून दाखवण्याला याच्याही पेक्षा कडक जर दुसरे शब्द अगर भाषा असती तरी मी ती देखील वाकडी तिकडी लिहिलीच असती, परंतु मी पडली गौण पक्षाची. त्यांचं म्हणणं हे होतं की स्त्री पुरुष हे दोघंही जर आपल्याला दोघांनाही आपल्याला परमेश्वराने जन्म दिला असेल तर मग पुरुष खूप श्रेष्ठ आणि स्त्री अतिशय कमी दर्जाची हा भेद का? कारण प्रत्येक ठिकाणी परमेश्वरानं जोडा तयार करून ठेवलाय, तसाच स्त्री पुरुष हा सुद्धा जोडा आहे आणि या दोघांच्या शिवाय कुटुंब एक संध होऊ शकत नाही. नंतरच्या काळात आपण बघतोच आहोत की आत्ता सुद्धा जो आपला स्त्रीवादाचा, स्त्रीमुक्तीचा जो काही लढा आहे त्यामध्ये पुरुष विरुद्ध स्त्री असा लढा नसून पुरुष आणि स्त्री ही दोघंही समान आहेत, दोघंही आपल्या संसार रथाची दोन चाकं आहेत आणि त्या दोघांनी मिळून परस्पराला पूरक असं काम करायचं आहे. आत्ता सुद्धा या काळामध्ये जे ताराबाईंनी विचार मांडले तेच विचार आपण पुढे नेत असतो. हे पुस्तक मांडताना त्यांनी या पुस्तकामध्ये साधारणपणे 3 भाग केले. ते भाग कसे आहेत तर पहिल्यांदा त्यांनी आपल्या विवाहित स्त्रियांच्याबद्दल लिहिले, दुसरा भाग आहे तो विधवा स्त्रियांचा आहे आणि तिसरा जो भाग आहे तो पुरुषांमधले दुर्गुण दाखवण्याचा आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की रोज नवनव्या बातम्या ज्या वर्तमानपत्रामध्ये येत आहेत त्या येत असून सुद्धा एकही कुणी व्यक्ती अशी नाही की ती पुढे येऊन त्या स्त्रियांच्या पाठीशी कुणीतरी उभं राहील. त्यांचं म्हणणं असं होतं की जर एखादा पुरुष अग्नीला काबूत करू शकतो, वायूला काबूत करू शकतो, विजेसारखी आकाशातली एवढी धगधगणारी वीज जर आपण काबूत करू शकतो, हे जर सगळं तुम्ही करू शकता तर फक्त स्त्रियांना मदत करणं हे तुम्हाला इतकं अवघड का वाटते की जी स्त्री म्हणजे परमेश्वरानं 2 गोष्टी अतिशय मोहित करणाऱ्या बनवल्यात असं त्यांचं म्हणणं होतं की 2 गोष्टी कोणत्या तर एक धन आणि दुसरी स्त्री, पण त्यातही स्त्री जास्त मोहित करणारी आहे. त्याचं कारण असं आहे की जर धनाचा एखादा हंडा शेजारी भरून ठेवला आणि दुसरीकडे जर एखादी रूपवान स्त्री उभी केली तर कुठलाही म्हणजे अगदी साधू संत सुद्धा त्या धनाची अपेक्षा न करता त्या स्त्रीची करेल, कारण ती इतकी मोहित करणारी आहे, तुमची सेवा करणारी आहे, तुमचा वंश पुढे चालवणारी आहे आणि ती तुमच्यावर सदा प्रेम करते, तुमचं घर सांभाळते, तुमच्या इतर साऱ्या गरजा ती पूर्ण करते. तर अशी स्त्री तिच्यावर तुम्ही का इतका अन्याय करता आहात? तुम्ही जर तुमच्या कुत्र्या मांजरांवर, तुमच्या घोड्यांवर प्रेम करता तर तुम्हाला तुमच्या पत्नीवर प्रेम करायला काय झालं? हा त्यांचा विवाह स्त्रीच्या बाबतीतचा विषय होता. दुसरा विषय त्यांचा असा होता की स्त्री धर्मामध्ये तिला इतकी अडकवली गेली की स्त्री धर्म म्हणजे काय, म्हणजे आत्ताही आपण ग्रामीण भागामध्ये माझ्या तोंडामध्ये वारंवार ग्रामीण हा शब्द येऊ शकतो. याचं कारण मी शहरातलं जीवन ज्यावेळी आता अलीकडच्या काळामध्ये अनुभवते त्यावेळी ते नाही म्हटलं तरी मला माझ्या पेक्षा पुढं काहीतरी 20-25 वर्षांनी गेलेलं दिसतं आणि मी जे ग्रामीण भागातलं जीवन अनुभवलं ते अजूनही 25 वर्ष मागं आहे असं मला आज तरी वाटतं. कारण मी ज्यावेळी पुण्यामध्ये आले तेव्हा माझ्यापेक्षा वयाने 25 वर्ष मोठ्या स्त्रिया मला असं सांगायच्या की आम्ही अमुक पिक्चर इथे पाहिला होता आणि आम्ही इथे आईस्क्रीम खाल्लं होतं. त्यावेळी मला असं वाटायचं की मी अजून बाहेर कुठेतरी घरच्या लोकांबरोबर चहा पितानाही माझ्याकडे कोणी बघते का काय, इतकी भीती मला वाटत असते. तर हा जो काही शहरी आणि ग्रामीण हा थोडासा गॅप आहे तो शिक्षणाने प्राप्त झालेला आहे की शहरातल्या महिला थोड्याशा आता शिकलेल्या आहेत आणि ग्रामीण भाग अजूनही त्या अर्थाने पुढारलेला नाही. तर आताही स्त्रीला एका चाकोरीमध्ये बद्ध करून ठेवलेलं असतं
तिच्यावर तेवढेच असतात की पुरुषाचा तेवढाच अधिकार असतो. त्यांनी जे म्हणेल तेच तिला करावं लागतं. तो जसा वागवेल तसंच वागवावं लागतं. आणि जेव्हा एखादी मुलगी आपल्या घराचा उंबरठा ओलांडून सासरी जायला निघते तेव्हा तिला घरातून हेच सांगितलं जातं की तू आत्ता, म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये डोली में जा रही है और अर्थी से ही बाहेर निकलणं वगैरे हिंदीमध्ये म्हटलं जातं. आमच्याकडे खेड्यामध्ये म्हटलं जातं की काकणाबाशीकडनं चाललीस आता तिरडीवरच बाहेर पड. तर हे ज्यावेळी तिच्याबद्दल बोललं जातं त्यावेळी तिला पूर्णपणे माहेरचे दरवाजे हे बंद केलेले असतात. तिने तिच्या सासरी राहायचं, तिला जो काही जाच होईल, जो काही त्रास होईल, तिला नवऱ्यानं मारझोड केली किंवा सासरच्या लोकांनी तिला काही दोष लावले, काहीही केलं तरी ते तिनं सहन करायचं. म्हणजे खेड्यातल्या बायका आजही म्हणतात की नवऱ्यानं मारलं आणि पावसाने झोडपलं तर कुणाला सांगायचं, म्हणजे ते सांगायला तुम्हाला ठिकाणच नाही असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असतो की तुम्ही हे सांगू शकत नाही कुणाला. म्हणजे तुम्ही पती हा परमेश्वर हेच तुमच्या आयुष्याचं साध्य आणि हेच तुमच्या आयुष्याचं हे इतकं मनावर बिंबवलेलं असतं की याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जग असतं. आता अलीकडच्या काळामध्ये मात्र थोडेसे बदल झालेत आणि त्या बदलाला मला वाटतं आमच्या ताराबाईंसारख्याच ज्या काही महिलांचं योगदान असेल तेच त्यामध्ये उपयुक्त असेल. तर पूर्वी बालविवाह व्हायचे. म्हणजे बाल्य म्हणजे काय, बालपण म्हणजे काय, मुलींनी काय खेळणं किंवा काय जे असेल ते कधी त्यांना अनुभवायलाच मिळायचं नाही. कारण अगदी पाळण्याला म्हटलं तरी शिंग बांधून लग्न केली जायची. त्यामुळं मुलींचं किंवा स्त्रीचं बालपण हा विषय तर या पुस्तकामध्ये अजिबातच येत नाही. कारण बालपणीच विवाह केले जायचे. अर्थातच हे विवाह हे मुलींच्या पसंतीनं होण्याचं काही कारणच नव्हतं. कारण जे मोठी माणसं जे लग्न करतील ते तिला मान्य करावं लागायचं आणि तिला स्त्री धर्माचं पालन करणं हा तिचा सगळ्यात मोठा भाग असायचा. तर स्त्री धर्माचं पालन म्हणजे काय, तर निरंतर पतीची आज्ञा पाळणं, त्याच्या मर्जीप्रमाणे वागणं. त्यांनी लाथा मारल्या, शिव्या दिल्या, दुसऱ्या रांडा ठेवल्या किंवा नवरोजी दारू पिऊन, जुवा खेळून, कपल्लक होऊन, शंक करत, चोरी करून, कोणाचा प्राण घेऊन, फितूर चहाडी खजिना लुटून, लाच खाऊन जरी घरी आले तरी स्त्रियांनी आपले कोणी जसे काही. कृष्ण महाराजच गवळ्याची दहीतूच चोरून चंद्रावळीला कलंक लावून आले असे समजून परमात्म्यासारखीच त्यांची मोठ्या हसतमुखानं देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावं हा स्त्री धर्म. अत्यंत उपरोधिकपणे त्या म्हणतात की पतीनं जर लात मारली तर त्याला म्हणावं की नका मारू पतिराया, तुमचे पाय दुखतील. किंवा लगेच शेजारणीकडून आपल्या घरात ताजं लोणी नसेल तर शेजारणीकडून ताजं लोणी आणावं आणि त्याचे पाय दाबून द्यावेत. म्हणजे ताराबाईंनी ह्या पुस्तकामध्ये इतकी उपरोधिक आणि उपहासाची भाषा वापरली, पण ती भाषा इतकी लढिवाळ आहे की असं वाटतं की काहीतरी समोर अख्खी पुरुषजात त्यांनी बसवली आहे. ते सगळे त्यांचे कुठेतरी भावंड आहेत आणि त्या भावंडांना त्या सांगतायत, समजवतायत की हे तुम्ही का करता आहात, हे चुकीचं आहे. हे सांगताना उपरोधाची आणि उपहासाची धार आपोआपच कधीतरी तीक्ष्ण होताना आपल्याला दिसते. त्यांचं म्हणणं असं आहे की एवढं करून सुद्धा चिमूटभर धान्यावरही त्या बाईची सत्ता नाही. पतिनिष्ठा, आज्ञापालन, सेवा परायण, त्याग, समर्पण ही तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता. हे सगळं करत असताना स्त्री धर्म म्हणून ती सगळं जरी तिनं पाळलं तरी तिची मात्र कशावरच सत्ता नाही. तिनं फक्त त्या घरामध्ये यायचं, सगळ्यांची सेवा करायची, नवऱ्याची सेवा करायची, तो म्हणेल तसं ऐकायचं आणि बाकीचं सगळं आपल्याला मारहाण झाली, आपल्याला काही झाली तरी ते निमूटपणे सहन करायचं. इतकी गुलामगिरी, इतकं दास्यत्व आणि ह्या सगळ्या संकल्पना पुन्हा कुठं येऊन थांबत होत्या, पातिव्रत्य या संकल्पनेशी त्या थांबत होत्या. तत्कालीन समाजामध्ये पतिव्रतेची संकल्पना इतकी अवाढव्य माजलेली होती आणि त्यामध्ये पंचकन्यांचं प्रातःकाली स्मरण करावं असं त्यांना सांगितलं जाईल. कारण ह्या 5 आपल्या पतिव्रता आहेत. आता या 5 पतिव्रता कोण? सीता, अहिल्या, द्रौपदी, तारा आणि मंदोदरी. आता ताराबाईंचं वाचन इतकं अफाट आहे आणि निरीक्षण इतकं तीक्ष्ण आहे आणि त्यांची वैचारिक जडणघडण इतकी प्रभावी आहे. मग त्यांनी प्रत्येक एका स्त्रीचं
त्याच्यातला फोलपणा दाखवून दिलाय. सीताबद्दल बोलताना त्या सीता ही पतिव्रत्याचा आदर्श मानली जाते, ही अगदीच बरोबर आहे. पण त्यांचं म्हणणं असं होतं की रावण जर इतका अत्याचारी होता, इतका अन्यायी होता, इतका हिंसक होता, त्यानं इतका सगळ्या देवांना त्रास दिला, देवांना बांधून ठेवलं, हे सगळं जर होतं आणि हे सगळे देव मिळून हाय हाय करत विष्णूकडे गेले होते, तर हा प्रश्न तिथंच निपटायला पाहिजे होता. त्यांनी मग सीतेला वनवासात नेऊन तिला हरण करायला लावून तिच्या माथी हा कलंक का मारला की सीतेमुळे रामायण घडलं. म्हणजे कुठंतरी पुरुषांना हे कुठूनही आणून पुन्हा एका स्त्रीच्याच माथ्यावरही मारायचं असतं का, हे त्यांनी सीतेबद्दल मांडलं. अहिल्याबद्दल त्यांनी असं मांडलं की देवेंद्राने तिला भ्रष्ट केली किंवा तिला फसवलं आणि मग रामाने तिचा उद्धार केला आणि तिला पतिव्रतेचं स्थान दिलं. तर हा कुठेतरी देवेंद्राचा कमकुवतपणा झाकण्यासाठी किंवा त्याची चूक झाकण्यासाठी अहिल्याला पतिव्रता केलं गेलं. तीच गोष्ट द्रौपदीची. 5 पतींची पत्नी होऊनही श्रीकृष्णाने तिला पतिव्रता म्हणून दर्जा दिला, कारण श्रीकृष्णानंच तिला 5 पतींशी लग्न करायला लावलं होतं. चौथी तारा. तर ताराचं जेव्हा लग्न तिच्या धाकट्या दिराबरोबर सुग्रीवाबरोबर करायचं असा जेव्हा विषय आला, तेव्हा ती म्हणाली की मी तो माझा धाकटा धीर आहे आणि मोठी वहिनी ही आईसारखी असते, तर मी त्याच्याशी लग्न कसं करू. पण त्यावेळी रामाने तिला समजावलं की नाही, तू जर सुग्रीवाशी लग्न केलंस तर तुझी गणना पतिव्रतामध्ये केली जाईल. आणि मंदोदरी रावणाला सीतेशी लग्न करता येत नव्हतं, तिच्यावर बळजबरी करता येत नव्हती, कारण त्याला तसा शाप होता. मग तो मंदोदरीला विनवणी करतो की तू तुझी बहीण म्हणून, तुझी सवत म्हणून सीतेला जाऊन समजाव आणि तिला सवत करून आण, कारण मला तर ती हवी आहे आणि मला तर बाळानं तिला प्राप्त करून घेता येत नाही, तर तू गोड बोलून तिला समजवून तिची समजूत घाल आणि माझं लग्न तिच्याशी लावून दे. त्यावेळी मंदोदरीनं जाऊन तिची समजूत घातली की बाई ग, तू माझ्या नवऱ्याबरोबर लग्न कर वगैरे वगैरे. तर मंदोदरीनं तिचं पती कर्तव्य पूर्ण केलं किंवा पतीच आपल्या ऐकून तिनं तिचा धर्म निभावला, म्हणून तिची गणना ही त्या पतिव्रतामध्ये केली गेली. तर हा सगळा बुरखा फाडणं हे ज्याला म्हणतो आपण, तसं ताराबाईंनी पुराणांचा जो म्हणजे आत्ताच्याही काळामध्ये एखाद्या स्त्रीला किंवा स्त्रियांना, अभ्यासू स्त्रियांना जमणार नाही की ह्या सगळ्यांचा इतका छान असा संदर्भ देणं. म्हणजे हे पुस्तक वाचताना आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक ओळ ही अतिशय विचारपूर्वक, अतिशय अभ्यासानं लिहिलेली आहे. ती एकही ओळ गाळून तुम्हाला पुढं जाता येत नाही की त्यामध्ये कुठलाही एखादा विचार मांडलेला नाही, अशी एकही ओळ या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळणार नाही. दुसऱ्या विवाहित स्त्रियांच्याबद्दल त्यांचं म्हणणं असं होतं की जी स्त्री तुमचं जीवन सुंदर करते, तुमच्या मुलाबाळांना वाढवते, तुमच्यावर तुमच्याशी छान बोलते, तुमची आज्ञा पाळते, विजेसारखी चमकत असते ती दिवसभर घरामध्ये, तुम्हाला काय हवं नको बघत असताना त्या स्त्रीवर तुम्ही अन्याय करता, ती आजारी पडली तर तिच्यावर तुम्ही दुसरं लग्न करून दुसरी सवत आणून लागता, किंवा ती जर मेली तर तुम्ही लगेचच दुसरं लग्न करून 10व्या दिवशी दुसरं लग्न करता. तर हे कधी स्त्री करत नाही. कुठलीही स्त्री तिला पुनर्विवाहाचा अधिकार तर नाहीच आहे, पण ती असाही कधी विचार करणार नाही की आपण आपल्या पतीशी वाईट वागावं. हे सगळं मांडत असताना त्यांचं दुसरं म्हणणं असं होतं की थोडंसं पुरुषांनी स्त्रीशी प्रेमानं वागलं पाहिजे, की त्या प्रेमाच्या भुकेल्या असतात, त्यांना फक्त प्रेम हवं असतं आणि ते जर त्यांच्याशी प्रेमानं वागले तर संसार अधिक सुखाचा होईल. तुम्ही एकमेकांसाठीच निर्माण झालेले आहात आणि तुम्ही जर एकमेकांसाठी निर्माण झालेले असाल तर तुम्ही एकाला एक वागणं आणि दुसऱ्याला दुसरं वागणं हे नको. हे आणि लग्नाचेही त्यांनी 4 वेगवेगळे प्रकार सांगितलेत. की पहिला प्रकार त्यांनी असा सांगितलाय की जरटकुमारी विवाह, म्हणजे एखादी बालिका असते आणि तिचं लग्न कुठंतरी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची बायको गेलेली असते किंवा 70 वर्षाच्या म्हाताऱ्याची बायको गेलेली असते आणि तो सुद्धा त्या 9-10 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न करतो, काही दिवसातच तो जातो आणि ती विधवा होते. दुसरा त्यांनी विवाहाचा प्रकार असा सांगितलाय की मनाविरुद्ध म्हणण्यापेक्षा जो येईल त्याच्याशी लग्न लावून दिलं जातं आणि मग तो खूप मुली घरामध्ये असतात आणि येईल त्या स्थळाशी लग्न लावायचं असतं. आपल्या आईवडिलांची तेवढी ऐपत नसते म्हणा किंवा, आणि मग अशातही त्यांचे संसार सुखाचे होत नाही. तिसरा प्रकार त्यांनी असा सांगितला आहे घरजावई, की एखाद्या मुलीला घरजावई आणला जातो आणि मग तो कुठून तरी उचलून आणल्यासारखा आणला जातो, त्याला काही हे सगळं वागणं
मोठ्या माणसांचं जमत नाही आणि लहानपणी ठीक असतं, पण मोठे झाल्यानंतर मग दोघांनाही ते जड व्हायला लागतं, त्याला हिच्यासारखं वागता येत नाही. तर त्यापेक्षा तुम्ही अनुरूप त्या मुलीबद्दलचे तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो लाड आहे, तो खऱ्या अर्थानं साध्य होईल असं त्यांना वाटतं. त्यांचा दुसरा आक्षेप हा आहे की प्रत्येक वेळी स्त्रीला असं सांगितलं जातं की पती हा परमेश्वर. तर जर एखादी पत्नी देवाप्रमाणे आपल्या पतीशी वागत असेल तर देवांना सुद्धा भक्तांप्रमाणे तिची काळजी केली पाहिजे आणि तिच्यावर प्रेम केलं पाहिजे. आता हे सगळं होत असताना त्यांनी दुसरा मुद्दा जो मांडलाय तो विधवा स्त्रियांचा, की लहानपणी लग्न झाल्यामुळं बऱ्याच स्त्रिया ह्या विधवा होत होत्या आणि त्या विधवा झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचे केस काढले जायचे, त्यांचे अलंकार उतरून घेतले जायचे, त्यांना चांगली वस्त्र घालण्याचा अधिकार नव्हता, त्यांना कुठल्याही कार्यक्रमात जाण्याचा अधिकार नव्हता, सण समारंभ त्यांच्यासाठी नव्हते आणि मग त्या कुठेतरी कोपऱ्यात दिवाभितासारखं आयुष्य जगायला लागायच्या आणि त्यांचं संपूर्ण जे आयुष्य होतं ते आयुष्यच संपल्यासारखंच असायचं. तर ही विधवा स्त्रियांची अवस्था ही तुम्ही का करता आहात? नवरा गेला म्हणजे स्त्रीनं त्याला मारला का? तिने काही देवाकडे अर्ज केला होता का की माझा नवरा मरावा? मग असं जर नसेल तर तुम्ही त्या स्त्रीला त्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार ठेवून तुम्ही तिला सांधीचं खापर का करता आहात? हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामधला होता, तो होता. आणि मग जर एखाद्या स्त्रीनं ती लहान वयातच विधवा झाली आणि मग नैसर्गिकपणे तिला जर काही इच्छा झाल्या आणि त्या नैसर्गिकपणे दाबत असताना किंवा त्यांचं दमन करत असताना त्यांच्याकडून जर चूक झाली तर मग विजयलक्ष्मी खटल्यासारख्या अनेक प्रसंगांना ह्या स्त्रियांना तोंड द्यायला लागायचं. त्यांना कधी फसवलं जायचं किंवा भ्रष्ट केलं जायचं आणि ते सगळं करून हे सगळं पाप हे त्यांच्या माथी लादलं जायचं. पुरुषांना त्यामध्ये कुठेही कधीही जबाबदार धरलं जात नव्हतं. तर हे असं का? याच्या हातात नसेल, मरण जर आपल्या हातात नसेल, माणसांच्या हातात नसेल, तर मग त्याला तुम्ही स्त्रीला जबाबदार का धरता आहात? त्यांचं म्हणणं असं होतं की कुठलीही स्त्री आपल्या नवरा मरावा असं म्हणणार नाही, कारण त्यांनी विधवा स्त्रियांची अवस्था बघितलेली होती. म्हणजे आजही खेडेगावामध्ये बायका म्हणतात की अहेव मरून येऊ दे, कारण मोकळं कपाळ, मोकळा गळा आणि कुठल्याही समारंभात म्हणजे हळदी कुंकू हे आपल्या बायकांचं फार कौतुकाचा विषय असतो, तर त्यामध्येच त्यांना बोलवलं जात नाही. म्हणजे या काळात सुद्धा स्त्रीला वाटतं की आपण आपल्या नवऱ्याआधी मरावं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की कुठल्याही स्त्रीला असं वाटणार नाही की आपण आपला नवरा आधी जावा, आणि जरी समजा मनातून तो अत्यंत अत्याचारी असला किंवा तो तिला त्रास देत असेल आणि तिला जरी वाटलं की हा लवकर मरावा असं मनातून जरी तिला वाटलं तरीही ती तसं म्हणणार नाही, कारण तिला माहिती होतं की विधवेचं आयुष्य हे त्याच्यापेक्षा सुद्धा खडतर आहे. हा जसा आहे तसा आहे, पण तो चालेल एक वेळ, पण मला विधवेचं आयुष्य नको. कारण एकदा ती स्त्री विधवा झाली की पुरुषांचं काम काय? माथ्यावरील एकदा सर्व कुरळे केसांवर नापिकाचा हात फिरला म्हणजे तुमचे डोळे थंड झाले, सर्व अलंकार गेले, सुंदरपण गेले, सारांश तिला सर्व तऱ्हेने उघडी करून देशोधडी केल्याप्रमाणे नागवून सांधीचे खापर करायचे. तिला कुठे लग्न कार्यात, समारंभात, जेथे काही सौभाग्यकारक असेल तेथे जाण्याची बंदी. ती बंदी का? तर तिचा नवरा मेला, ती अभागी करंट्या कपाळाची, तिचे तोंड पाहूनही अपशकुन होतो. मग ही विशेषणे तिला, अरे पण तिचा पती मेला नाही कोण म्हणतो, पण तिने का तो मारला? एकदा सौभाग्य गेले की स्त्रियांनी आपली तोंडे एखाद्या महान खुन्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडीत राहावे. नवरा मेला त्यात बाईची काही चूक? देवाजवळ या नवऱ्याला लवकर न्यावं असा तिने अर्ज केला होता का? असा एक खोचक प्रश्न त्या विचारतात. आणि जो नियम स्त्रीला तो पुरुषाला का नाही? तो काही दाढी मिशी भादरून अंधारात का बसत नाही? असाही प्रश्न त्या विचारतात. स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचा प्रारंभच मुळात त्यांनी असा केलाय की स्त्रियांच्या ह्या दुष्कृत्याबद्दल जे बोललं जातं त्याच्या मुळाशी जो महाअनर्थ आहे तो मिटवायला पुढे का येत नाही? त्याचा अर्थच असा होता की पुनर्विवाहाची प्रथा जी बंद आहे ती प्रथा जर सुरू केली तर यातले बरेचसे अनर्थ कमी होतील. दुसरे लग्न करण्याची चाल जर चालू ठेवली असती तर या राज्याला दुप्पट बळकटी येऊन
लक्षावधी लहान लहान मांडलिक राज्य, जहागिरी, इनामे, देशमुख्या वगैरे बुडून आपला देश भिकारी झाला नसता. कित्येकांना औरस वारस नसल्यामुळे त्यांची सर्व जिंदगी सरकारी खजिन्यात जाऊन पडली. कित्येक बायका बोडक्या झाल्या, त्यांचा बाजार बघायलाही कोणी नाही. तर त्यांचं म्हणणं असं होतं की विवाहाला तुम्ही परवानगी का देत नाही? जर एवढ्या लहान लहान मुली, छोट्या छोट्या किंवा तरुण स्त्रिया ज्या विधवा होतात, त्यांना अनैसर्गिक आपल्या भावनांचं दमन करायला लागतं, किंवा आपली औरस वारस नसल्यामुळं जी संस्थानं खालसा केली इंग्रजांनी, हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण पुनर्विवाहाला परवानगी का देत नाही? हे जर झालं तर अनेक प्रश्न मिटतील. आणि त्यासाठी त्या पुराणाचा दाखला सुद्धा देतात. ज्या पुराणावर, ज्या शास्त्रकर्त्यावर या समाजाची, या पुरुषसत्ताक व्यवस्थेची फार विश्वास आहे त्यांचा, त्याचेच दाखले त्या देतात. त्या कुणाचा दाखला देतात? त्या सत्यवतीचा आणि पराशराचा दाखला देतात. की पराशर ऋषींना सत्यवतीला ज्यावेळी दोघांपासून वेदव्यासांचा जन्म झाला, तो कुमारी माता म्हणूनच सत्यवतीला झालेला होता, आणि त्यानंतर तिचं लग्न शंतनूबरोबर झालेलं होतं. पण व्यासांना सुद्धा नंतर प्रतिष्ठा लाभली आणि सत्यवती सुद्धा महाराणी झाली. तेच कुंतीच्या बाबतीत घडलं. कुंतीला कर्ण हा कुमारी माता म्हणून झालेला होता, आणि त्यानंतर कुंतीचं लग्न हे पंडूराजाबरोबर झालं. आणि ताराचं पण तेच झालं. ताराचं लग्न सुग्रीवाशी हा पुनर्विवाह होता. तर हे सगळं होत असेल तर तुमच्या शास्त्रामध्ये कुठेही अडथळा नाही पुनर्विवाहाला. मग तुम्हीच ह्या महिलांना, ह्या स्त्रियांना अडथळे का करत आहात? तुम्हाला जर सगळ्यांना परवानगी आहे, तुम्हाला आपली पहिली बायको गेल्यानंतर लगेचच तुम्हाला दुसरं लग्न करायचं असतं, तिच्या 10व्या दिवशीच तुम्हाला दुसरी पत्नी आणता, आणि यावेळी मात्र तुम्ही स्त्रियांच्या बाबतीत मात्र तुम्ही हे करत नाही. तर ही अतिशय चुकीची अशी गोष्ट त्यांना वाटते, आणि पुनर्विवाहाला परवानगी मिळावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे. की कुठल्यातरी एका सरदाराच्या घरांचा त्या उल्लेख करतात की त्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये 67 बोडक्या स्त्रिया होत्या, म्हणजे विधवा स्त्रिया होत्या थोडक्यात. म्हणजे मग इतक्या स्त्रियांचं आयुष्य हे एखाद्या पदार्थासारखं वाहून जावं, निघून जावं, त्यांना कुठेच स्थान आयुष्यभरासाठी नसावं का? तर फक्त तिचा नवरा गेला. ही गोष्टच ताराबाईंना अजिबात मानवणारी नव्हती. मग विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रिया यांचं हे सगळं, त्यांची गुलामगिरी, त्यांचं दास्यत्व, त्यांच्यावर होणारे त्यांचे हाल, अत्याचार, अन्याय. कारण एखाद्या मुलीला खूप श्रीमंताच्या घरात जरी तिचं लग्न होऊन दिली गेली, आणि तिचा नवरा जर समजा म्हातारा असेल आणि तो जर काही दिवसातच गेला, तर एवढी संपत्ती असून सुद्धा त्याचा उपभोग घेण्याचा अधिकार तिला नव्हता. कारण ती नंतर विधवा असायची, त्यामुळे ती त्याचा उपभोग घेऊ शकत नव्हती. तर हे सगळं बघितल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की हे कुठेतरी चुकीचं घडते. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिसरा जो मुद्दा आहे, आणि तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तो त्यांनी मांडला. तो म्हणजे पुरुषांमध्ये असलेले दुर्गुण. पुरुषांच्यामध्ये दुर्गुण नाहीत का, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते त्यांनी वेळोवेळी या पुस्तकामध्ये, अरे तुम्ही तर महाकपटी, दगलबाज अशाच शब्दामध्ये आणि अरेकारेची भाषा करून आपल्या घरातल्या एखाद्या पुरुषाला किंवा दरडावावं आणि किंवा समजूत त्याची घालावी एका वडिलकीच्या नात्यानं, असं त्या संपूर्ण पुस्तकामध्ये त्या करत आहेत. तर त्यांचा मुद्दा असा होता की पुरुषांमध्ये स्त्रियांच्यापेक्षा जास्त दुर्गुण आहेत, आणि त्यांनी ते सप्रमाण सिद्ध केलेत. यामध्ये भृतहरीचा एक त्यांनी श्लोक दिला आहे, आणि ज्या श्लोकामध्ये जवळजवळ 9 दुर्गुण जे भृतहरींनी दिलेत स्त्रियांचे, म्हणजे म्हणून तर स्त्रीला अधिकारच दिलेले नाहीत. स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असं म्हणूनच लिहून ठेवले की त्यांना तर अजिबातच स्वातंत्र्य असलं नाही पाहिजे. आणि त्याच्यावरच आपला नंतरचा जी काही परंपरा, रूढी, दास्यत्व जे झालं ते त्याच्यावरच झालं. सती प्रथा किंवा ज्या काही या नंतरच्या प्रथा आल्या त्याला मनूच्याच ह्याचा आधार धरला जातो की एखाद्या बाईचा नवरा गेल्यानंतर तिला त्याच्या शवाबरोबर किंवा त्याच्या चितेबरोबर जिवंत जाळणं, म्हणजे ही इतकी अमानुष रूढी होती. आणि तिचा आक्रोश, तिचा टाहो हा बाहेर पडू नये
म्हणून तिला आजूबाजूला ढोल ताशे वाजवले जायचे, तिला सजवून, तिचं मळवट भरून, तिला अशा प्रकारे तिची समजूत घातली जायची किंवा तिची समजूत केली जायची की ही तू जर याच्याबरोबर सती गेलीस तर तुला स्वर्ग प्राप्त होईल, तुलाच काय मागच्या 7 पिढ्यांना सुद्धा स्वर्गामध्ये स्थान मिळेल. आणि यामुळं ती इतकी भारावून गेलेली असायची. पण तरी सुद्धा शेवटी ज्या काही ज्वाला तिला वेढून घेत असतील नंतर, त्यामुळे ती कदाचित ओरडत असेल, पण तिचं ओरडणं, तिचा आक्रोश हा बाहेरच पडून दिलेला नव्हता. या 19व्या शतकामध्ये ज्या काही सामाजिक सुधारणांना प्रारंभ झाला त्यामध्ये अनेक प्रथा बंद होण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाची दारं ही खुली होत गेली. तर भर्तृहरीच्या श्लोकामध्ये पहिला जो त्यांनी दुर्गुण सांगितलाय स्त्रियांचा, की स्त्रीरूप यंत्रामध्ये जारण मारणापेक्षा सुद्धा जास्त बलिष्ठता असते. म्हणजे जारण मारणानं सुद्धा तुम्ही इतके हे होणार नाही, तेवढं त्याच्यापेक्षाही जास्त स्त्रीच्या ह्याच्यामध्ये असते. तर हा मुद्दा खोडून काढताना त्या म्हणतात की हे केवळ आणि केवळ द्वेषबुद्धीनं पुरुष मंडळी लिहितात. स्त्रिया अतिशय कोमल मनाच्या असतात, चांगल्या असतात आणि त्या असला कुठलाही व्यवहार कधीही करणार नाहीत. दुसरा मुद्दा त्यामध्ये असा होता की स्त्रियांना अनेक संशय असतात, त्या परिभ्रमाचा भोवरा आहे. त्याबद्दल त्या म्हणतात की हो, आहेत स्त्रिया संशयाचा भोवरा, कारण त्या बिचाऱ्या जन्मापासून मरेपर्यंत घरामध्ये असतात. त्यांचं विश्व म्हणजे एक फक्त छोटंसं असतं, त्यामुळं छोट्या गोष्टींचा सुद्धा त्यांना संशय वाटू शकते, शंका वाटू शकते. पण त्यांच्या शंका अतिशय छोट्या असतात, त्या फक्त त्यांच्याच भोवती गुंतलेल्या असतात. पण तुम्ही केवढा तुमचा संशयाचा तुम्ही भोवरा आहात. तुम्ही बाहेर जाता, तुम्ही जुगार खेळता, तुम्ही बायकांना ठेवता, तुम्ही कोणाला फसवता आणि सरकारला फसवता, लाच खाता. तुमच्यामुळं म्हणजे तुम्ही जर आज तुरुंगामध्ये गेलात तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. त्यात किती स्त्रिया आहेत? 4000 जर पुरुष असतील तर त्यामध्ये स्त्रिया या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या किंवा फार फार तर 5, 50, 100 सापडतील. त्या सुद्धा काय तर कुठेतरी तिने एखादा परद्वार किंवा एखाद्या परक्या पुरुषाचा आधार घेतलेला असतो म्हणून ती असेल, त्यालाही त्या पुन्हा पुरुषालाच जबाबदार धरतात. कारण कुठलीही स्त्री स्वतःहून आपल्या घराचा उंबरठा कुणाच्या तरी सुरक्षेशिवाय ओलांडत नाही, कारण तिचं धाडसच नाही आहे तिच्यामध्ये की ती स्वतः उंबरठा ओलांडून कुठेतरी बाहेर पडेल. तिला कुणीतरी फसवतं, कुणीतरी नादी लावतं आणि मग ती बाहेर पडते, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. तर त्या म्हणतात की सगळी कारागृह ही तुम्ही भरलीत, तुमच्या गुन्ह्यांनी भरलेली आहेत. मग तुम्ही सांगा की संशयाचा परिभ्रम भोवरा तुम्ही आहात का या स्त्रिया आहेत? तिसरा त्यांचा मुद्दा असा होता की त्या उद्धट असतात, स्त्रिया अतिशय उद्धट असतात. तर त्यांचं म्हणणं आहे की त्या उद्धटपणा करायला त्या कुठे जातील? त्यांना कोणाशी मारामारी करत, ना भांडणं करत, ना कोणाचा खून करत. त्यांना त्यांची उद्धटपणा त्यांना दाखवण्याचा कुठं प्रश्नच येत नाही. घरामध्ये ते अतिशय शालीन असतात, कुलीन असतात. आपल्या घर संसार आणि तेवढंच त्यांचं सांभाळण्याचं जर ठिकाण असेल तर त्यांना उद्धट म्हणणं म्हणजेच तुम्ही अति हे करता आहात, त्यांच्यावर लादता आहात काही गोष्टी. हा त्यांचा तिसरा मुद्दा होता. आणि चौथा मुद्दा होता की त्या अविचार कर्माचे अगर आहेत, स्त्रिया अविचारी आहेत. आता अविचार करायला त्यांना अशा कुठल्या जागा होत्या की त्या खूप अविचार करतील? त्यांच्या जागांच्या मर्यादा आहेत, जशा पुरुषांच्या नाहीत. पुरुष व्यवसाय करतील, त्यात कुणाची फसवणूक करतील, कुठला आपला जर एखादा मित्र असतील त्याला कुठेतरी फसवतील, आपला एखादा जवळचा भाऊ असेल त्याचं काहीतरी कपटानं मिळवतील. अशा अनेक गोष्टी पुरुषांच्या बाबतीत असतील, पण स्त्रियांचं क्षेत्र अतिशय मर्यादित असल्यामुळं त्या असलं काहीही अविचार करत नाहीत आणि केलाच तरी सुद्धा त्याला पुरुष जबाबदार असतात. स्त्रिया सकल दोषांचे निधान आहेत असं त्यांचं भर्तृहरीचं म्हणणं होतं. तर त्यावर पण त्यांनी विवाहाचे जे काही प्रकार मगाशी मी सांगितले तेच सांगितलेले आहेत की ते सगळे दोष त्यांना लागू होत नाहीत. बालविवाह झाल्यानंतर एखादी मुलगी जर विधवा झाली तर तो दोष तिला लागत नाही. एखाद्या म्हाताऱ्याबरोबर तिचं लग्न लावून दिलं आणि ती लवकर विधवा झाली किंवा तिचा नवरा गेला आणि तुम्ही तिला जर पांढऱ्या पायाची अपशकुनी म्हटलात तर तो दोष तिचा नाही, तो त्याच्या मरणाने गेला. मग तुम्ही तिला का दोष देत आहात? एखादा घरजावई आला आणि म्हणजे मला तर हा नेहमीच वाचताना अनुभव वाटलाय
कारण त्यांनी असं म्हटलं की शालजोडीला एखाद्या रक्ताचं लक्तर ठिगळ लावावं, तसा हा कुठल्या तरी सामान्य कुटुंबातला जो मुलगा असतो तो तेव्हा एखाद्या चांगल्या कुशाग्र बुद्धीच्या मुलीच्या जेव्हा गळ्यात पडतो तेव्हा त्या दोघांचं पटत नाही, तो विजोड जोडा असतो. तर अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत, एखादा बाप एखाद्या श्रीमंत घरामध्ये विनाकारण सवतीवर आपली मुलगी देतो आणि मग त्यातून जे काही संघर्ष निर्माण होतात, तर त्याचाही दोष तुम्ही त्या मुलीला लावू नका, कारण सवतीवर तुम्ही तिचं लग्न लावून दिलेलं आहे. कारण कुठलाही पुरुष हा कधीच एकसारखी प्रीती दोन स्त्रियांवर करू शकत नाही. आणि प्रीती, त्यांनी असं म्हटलं की प्रीती अशी गोष्ट आहे की जी गोष्ट ही दुधासारखी असते. दुधाचं जर दही झालं तर त्याचं पुन्हा कधीच दूध होत नाही. तशी प्रीती जर एकदा नसली तर ती पुन्हा निर्माण होत नाही. तर हे सगळे दोष जे आहेत ते तुम्ही निर्माण केलेले आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागं तुम्ही आहात. त्यामुळं स्त्रियांना तुम्ही विनाकारण दोष लावू नका. त्यांचं दुसरं म्हणणं आहे की स्त्रिया दुर्गुणांचे उगमस्थान आहेत. तर ते दुर्गुण स्त्रियांमध्ये कुठून आले? एखाद्या स्त्रीला, एखादी जर विधवा स्त्री असेल आणि तिच्या जर नैसर्गिक काही भावना असतील, एखादा पुरुष जोपर्यंत तिच्या नजरेला नजर देत नाही तोपर्यंत त्या भावना ती दाबून ठेवते. पण कुणीतरी तिला जर त्या भावनांना प्रवृत्त करण्यासाठी जर तयार झालं तर मग ती त्याच्या मोहात पडते, ती घराचा उंबरठा ओलांडते, ती बाहेर पडते आणि त्यानंतर तिला पुन्हा परतीचे मार्ग सगळे बंद होतात आणि मग ते जे काही भोगते त्याबद्दल तिला दोषी धरलं जातं. तर दुर्गुणाने दुर्गुण निर्माण होतात, ममतेनं ममता निर्माण होते, असं त्यांचा सांगण्याचा मुद्दा आहे की दुर्गुण हे आपोआप निर्माण होत नाही, दुर्गुणातून दुर्गुण, त्याला मग नंतर पंतोजीची गरज पडत नाही. एकदा जर तुम्ही एखाद्या पापाच्या कशा तरी गोष्टीत गेलात तर मग त्या पापातून दुसरं पाप निर्माण होत राहतं. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. 8वा त्यांचा मुद्दा असा होता की स्त्रिया म्हणजे स्वर्गद्वाराचा नाश करणारे यमनगरीचे द्वार. तर त्या हे सांगताना असं म्हणतात की तुम्ही जर यमनगरीचे द्वार असं स्त्रियांना म्हणत असाल तर त्यामध्ये तुमची आई येते, तुमची बहीण येते, तुमची आत्या येते. जर एखाद्या परक्या माणसानं तुमची आई हे यमनगरीचं द्वार आहे असं म्हटलं तर ते तुम्हाला चालेल का? मग तुम्ही सरसकट स्त्रियांचा उल्लेख अशा प्रकारे कसा काही करत आहात? हा त्यांचा मुद्दा होता. आणि 9वा मुद्दा असा होता की स्त्रिया ह्या कपट कारस्थानं करणाऱ्या आहेत. तर तो सुद्धा मुद्दा त्यांनी खोडून काढलाय की त्या कपट कारस्थानं करत नाहीत, त्या अतिशय शालीन असतात. आणि शेवटचा त्यांचा मुद्दा एकूणच असा होता की स्त्रिया ह्या अत्यंत साध्या आणि सात्विक असतात. त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले गेले, त्यांना वाड्यामध्ये कडीकुलपांमध्ये कोंडलं गेलं. बाहेर पडताना म्हणजे मला आठवतं माझी आई लहानपणी सांगायची की आम्ही शेतात जाताना शेलकट पांघरायचो आणि शेतात जायचो, ते शेलकट काढून बांधावर ठेवायचो आणि मग आतमध्ये जाऊन आम्ही भांगलन करायचो. म्हणजे तो जो काही नंतरचा परंपरेनं रूढ झालेला जो काही काळ होता, जे आधीच्या काळातल्या स्त्रिया वेगळ्या कारणासाठी शेलकट पांघरत असतील, पण नंतरच्या काळामध्ये त्याची भ्रष्ट नक्कल होत गेली की फक्त तुम्ही घरंदाज आहात हे दाखवण्यासाठी तुम्ही घोषा पद्धती तुमची सुरू होती. आता ते हळूहळू बंद होते. ताराबाईंनी जे काही आमच्यासाठी, आमच्या महिलांसाठी जे काही लिहून ठेवलं किंवा जे काही केलं त्याला खरोखरच तोड नाही. म्हणजे स्त्रीवादाचं जे काही स्त्रीवादाचा जो जगभर गहजब झाला, स्त्रीमुक्तीचा, स्त्रीवादाचा, नवा स्त्रीवाद, सुरुवातीच्या स्त्रीमुक्त असली पाहिजे असा पाश्चिमात्य देशातला जो काही डंका होता, पण तो इथे मात्र फारसा मानवला नाही. कारण मांडणीच करताना स्त्रियांनी अशी केली की जी ताराबाईंनी केली आणि ती खरी मांडणी आहे की स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत. ज्यावेळी कुटुंब व्यवस्था जन्माला आली त्यावेळी ह्या दोघांना एकमेकांशिवाय पर्याय नाही. जसं एखाद्या मोठ्या वाड्यामध्ये धन दौलत सगळं देऊन एखादा पुरुष एकटा राहिला तर तो सुद्धा वनवासात असल्यासारखा राहील, किंवा एखादी सगळी सुख दिलेली स्त्री जरी एकटी ठेवायची म्हटलं तरी सुद्धा ती एकटी राहू शकणार नाही, तिला पुरुषाची गरज भासेल. त्यांनी ते सांगताना एक दाखला दिलाय की प्रभू रामचंद्र जेव्हा अगस्ती ऋषींना भेटायला गेले तेव्हा अगस्ती ऋषींनी सुद्धा त्यांना दर्शन दिलं नव्हतं, कारण सीता त्यांच्याबरोबर नव्हती. तर सीता विरहित राम म्हणजे शक्ती नसलेला राम असं त्यांचं म्हणणं होतं. आणि
त्यांनी त्यांना दर्शन दिलं नव्हतं. तर तसं आपण स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या पासून वेगळं असणं किंवा कुठेतरी कमी जास्त त्यांचा दर्जा असणं असं न होता स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक असले पाहिजेत, जो आदर्श महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला घालून दिला. कारण ते जोडपं हे आत्ताच्या काळापर्यंत ते जोडपं सगळ्यांसाठी आदर्श जोडपं आहे असं मला वाटतं. कारण मी तुझी सावित्री होते पण तू माझा ज्योतिबा हो, असं प्रत्येक स्त्रीला वाटतं की फक्त सावित्री होऊन जमणार नाही. ही सावित्री ही आम्हाला शिक्षण देणारी सावित्री, आणि ज्या सावित्रीनं यमाकडं आपल्या पतीच्या प्राणासाठी ती सावित्री सुद्धा आमच्यासाठी आदर्श आहे. पण हे सांगताना त्या ताराबाई सुद्धा ह्या सावित्रीचा उल्लेख करतात की ती सावित्री जर यमाच्या दरबारात गेली पतीचे प्राण आणण्यासाठी, पण पुरुषांमधलं कुणीतरी असं केलं का? किंवा जशी प्रत्येक स्त्री आपली सती जाण्यासाठी कधीही तयार असायची, तसं एक तरी पुरुष सता गेला का, असं त्यांचं म्हणणं होतं. एक अतिशय प्रगल्भ वैचारिक जडणघडण अतिशय परिपक्व झालेली आणि ज्या सत्यशोधक समाजाच्या प्रभावाखाली असलेली ही तारा, ज्या इतिहासामधली आमची तारा राणी, ती जशी एकदम झगझगीत आपल्या पराक्रमानं उजळून निघाली, तशीच ही तारासुद्धा आपल्या वैचारिक पराक्रमानं उजळून निघाली. वाचन त्यांचं अफाट होतं. त्यांनी या पुस्तकामध्ये 4 पुस्तकांचा उल्लेख केला आणि नुसता उल्लेखच केला नाही, म्हणजे त्यांनी सगळ्या पुराण ग्रंथांचा आधार दिला. सावित्री आख्यान, रामविजय, हरिविजय, इतर सगळ्या मी मगापासून ज्या महिलांची नावं घेतली तो सगळा विषय त्यांनी यामध्ये मांडला आहे. आणि याशिवाय समकालीन जे ग्रंथ होते त्यामध्ये स्त्रीचरित्र, मंजू घोषा, मुक्तामाला आणि मनोरमा असे जे 4 ग्रंथ होते, त्या ग्रंथांची सुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित अशी त्यामध्ये समीक्षाच मांडली अगदी सडेतोडपणे. पहिलं पुस्तक होतं की स्त्रीचरित्र रामजी गणोजी यांचं. तर त्यांनी काल्पनिक अशा काही स्त्रियांच्या कथा त्यामध्ये लिहिलेल्या होत्या आणि त्या कपोलकल्पित अशा कथा होत्या. त्यावर त्यांनी प्रचंड टीका केली. त्यांनी असं म्हटलं की स्त्रियांच्याबद्दल हे काही काल्पनिक या रामोजी गणोजींनी लिहून ठेवले, हे मला अजिबात मान्य नाही. कुठलीही स्त्री अशा प्रकारचा व्यभिचार कधीच करणं शक्य नाही, हे त्यांनी त्या पुस्तकाबद्दल म्हटलंय. मंजू घोषा नावाची जी कादंबरी होती नारो सदाशिव रिसवूड यांची, तर त्या कादंबरीवर पण त्यांनी अतिशय टीका केली. ही मंजू घोषा ज्यामध्ये विमानाचा उल्लेख आलाय, ते आपल्या वडिलांना सोडून, ज्या वडिलांनी तिच्यावर प्रचंड प्रेम केलं, तिला अत्यंत लाडाकोडात वाढवली, ती एका ह्याच्या प्रेमात पडते आणि तो विमान घेऊन येतो आणि तिला घेऊन जातो. त्यावेळी ताराबाई असा प्रश्न करतात की तिला आपल्या वडिलांची आठवण सुद्धा आली नाही का, की ती अशी कशी जाईल की ज्या वडिलांनी तिच्यावर इतकी प्रीती केली, इतकं प्रेम केलं, इतकी माया केली, ती विमानात बसून निघून गेली. असं कोणतं विमान होतं की ज्यानं तिच्यावर एवढी मोहिनी घातली? तर ह्या सगळ्या तार्किक गोष्टी आहेत आणि या बुद्धीला पटणाऱ्या नाहीत, असं त्यांचं त्या कादंबरीच्या बाबतीतलं म्हणणं होतं. दुसरी कादंबरी होती मुक्तामाला, लक्ष्मण मोरेश्वर हळबे यांची. त्यामध्ये एका मुक्तामाला नावाची जी मुलगी आहे, तिच्या पतीला कारागृहात टाकलेला आहे आणि तिला भद्राक्ष नावाचा तो कोणी अधिकारी असेल तो तिला प्रचंड तिचे हाल वनवास करून त्याला शरण जात नाही, ती तिचा स्त्री धर्म सोडत नाही. तर खरं म्हणजे हे खूप ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या ह्याच्यात सुद्धा तिनं तिचा स्त्री धर्म सोडला नाही. याच्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी आहे, त्या पुस्तकामधली मांडणी अशी आहे की तिने म्हणजे तिला अरण्यात ठेवली. म्हणजे एखादी एकटी स्त्री ही एखाद्या पुरुषाच्या समोर मुंगीसारखी आहे. तर हे न मांडता एखादी स्त्री इतक्या अपेष्टात सुद्धा त्याला शरण गेली नाही, हे मांडणी करणं हे अतिशय गरजेचं होतं, असं ताराबाईंचं म्हणणं आहे. तर हे 3रं पुस्तक आणि 4थं पुस्तक होतं मनोरमा. त्यामध्ये मनोहर बाळकृष्ण चितळे यांचं ती नाटकं होती छोटी छोटी, त्या नाटकांच्यावर पण त्यांनी अशाच प्रकारची टीका केली आहे. तर ही स्त्रीवादी समीक्षा, कारण त्यांनी त्या नाटकांचं काही परीक्षण केलेलं नाही आहे. त्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्याबद्दल जो काही भाग त्यांनी स्त्रियांबद्दलचा मांडलाय
त्याची मांडणी त्यांनी केली की ह्या तुम्ही स्त्रियांच्याबद्दल लिहिलंय ते चुकीचं आहे. म्हणजे स्त्रीवाद ही संकल्पना सुद्धा आपल्याकडे आलेली नव्हती. त्यावेळी त्यांनी स्त्रीवादी समीक्षा केली आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यानंतर त्यांचं पुस्तक 1882 नंतर 1975ला मालशे यांनी आपल्या समोर आणलं आणि आपल्याकडे जी स्त्रीवादाची संकल्पना पुन्हा आली ती नंतर आली. तर त्यावेळी त्यांनी 1882ला ही स्त्रीवादी समीक्षा केली आणि ही केवढी मोठी गोष्ट त्यांनी सगळ्यांच्या समोर करून ठेवलेली आहे. मी आता शेवटाकडे येते. ताराबाईंचं वाचन तर आपण आता ह्या 4 पुस्तकांचा उल्लेख तर मी केलाच आहे. याशिवाय रामायण, महाभारत, रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप, मराठ्यांचा इतिहास, इंग्रजी उर्दू वाङ्मयाचं अवलोकन, अकबर बिरबलाच्या कथांची आणि इसाप नीतीच्या गोष्टींची पुस्तकं, समकालीन कथा कादंबऱ्या, नियतकालिकं, वृत्तपत्र, संस्कृत ग्रंथ हे त्यांच्या सतत वाचनात आलेले असावेत. त्यांना उतारवयात तर खूप मोठा जाड भिंगाचा चष्मा लागलेला होता आणि त्या सतत वाचत असायच्या. ताराबाईंच्या लेखनाचं कौतुक करण्यात आणखी एक कारण म्हणजे भल्या मोठ्या दगडी वाड्याच्या आत भुशात राहणारी मराठा समाजातील एक स्त्री एवढं जहाल, वैचारिक, तात्विक लेखन कसं करू शकते. शिवाय बुलढाण्यासारख्या त्या मानाने अडगावी गावात राहून सुद्धा पुण्या मुंबईत हे जर लेखन झालं असतं तर अनेक चळवळींचं घर प्रसिद्धी माध्यमांचं केंद्र म्हणून आपण समजून घेतलं असतं. पण वराडसारख्या मागास प्रांतात केलेलं हे लेखन ही मोठी नवलाची गोष्ट होती. त्या काळी मराठा समाजातील स्त्रियांचे क्षेत्र चूल आणि मूल या पलीकडे नव्हते. शिवाय परंपरेने बिंबवलेले संस्काराच्या बेड्या तोडून अत्यंत जहाल आणि सप्रमाण विचार मांडणं ही सुद्धा कसोटीच होती. एवढे ग्रंथ कुठून जमा केले असतील. त्यावेळी त्यांनी केलेली स्त्री पुरुष तुलना, स्त्री पुरुष नात्याची व्याप्ती, समज याचा अभ्यास हा आजच्या अभ्यासकांसाठी निबिड अरण्यातून प्रकाशाकडे येण्यासाठी तयार केलेली पाऊलवाट आहे. या पुस्तकातील काही गोष्टी त्यांचा स्वानुभव असू शकतो, पण एकूण सबंध निबंध म्हणजे संपूर्ण स्त्री जातीच्या वतीनं संपूर्ण पुरुष वर्गासाठी केलेला संवाद होय. ताराबाई शिंदे यांनी उपस्थित केलेले प्रश्न मूलगामी स्वरूपाचे आहेत. प्रखर आत्मभान असणाऱ्या स्त्रीनं एकंदर समाज व्यवहारात स्त्रीच्या असणाऱ्या भूमिकेसंबंधी आहेत. याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. वयाच्या 31-32व्या वर्षी इतके ओजस्वी, तेजस्वी लेखन करणाऱ्या स्त्रीनं पुढील 20-22 वर्षाच्या आयुष्यात काहीच लिहिले नाही. एखादी वृत्तपत्रीय टीका आणि व्यापक उपेक्षा यामुळे त्यांची लेखनाची उमेद खचली असेल काय. एक करारी स्त्री इतकी नाउमेद झाली का की तिने लेखनच थांबवावं. पुस्तक निर्मितीनंतर त्यांनी पुढे मौन बाळगले. हे गूढ आहे. ताराबाई पुढे मूक झाल्या. त्यांनी आपल्या अंतर्यामातील विचार कलह निशब्दच ठेवला. अशा अनेक तारा असतील की त्यांचे विचार कलह सुद्धा त्यांच्यामध्येच संपून गेले असतील. पण या ताराबाईंनी मांडलेले विचार हे आमच्यासाठी आयुष्यभरासाठी आणि पुढच्या स्त्री प्रश्नांच्या अभ्यासकांसाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन ठरलं. आणि खरोखरच हा अभ्यास करताना म्हणजे आता बऱ्याचशा विद्यापीठामध्ये सुद्धा स्त्री पुरुष तुलना हा विषय येतो, पण त्या मानानं त्यांच्या समकालीनांनी आणि नंतरच्या काळात सुद्धा त्यांची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. रमाबाई रानडे यांनी सुद्धा त्याचा कुठेही उल्लेख केलेला दिसत नाही. इतकंच काय तर कर्व्यांची जी स्त्री शिक्षण संस्था आहे त्यामध्ये सुद्धा या पुस्तकाचा कुठेही उल्लेख आलेला नाही. जे त्या काळामध्ये समाजसुधारक स्त्रियांच्यासाठी काम करत होते त्यांच्याही कुणाच्या बोलण्यामध्ये इतक्या जहाल क्रांतदर्शी पुस्तकाचा विषय कधी येताना दिसला नाही. तर हे पुस्तक एवढं मागे का राहिलं, याच्या मागे काय भूमिका असावी ते माहिती नाही. पण या आत्ताच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्तानं हा विषय पुढे आला आणि मला बोलण्याची संधी मिळाली. आणि असेच अनेक आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आपण या सगळ्यामध्ये घेतलेत. त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करते. मला बोलण्याची संधी दिली आणि एका चांगल्या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. मला ऐकणाऱ्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. धन्यवाद.